गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मंजूर. हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. आमदार संग्राम जगतापांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज. संग्राम जगतापांना तातडीनं मुंबईला बोलावलं. अजित पवार आणि जगतापांमध्ये होणार महत्त्वाची चर्चा. वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश. शक्ती प्रदर्शन करत खेडेकर भाजपमध्ये. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा. व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची भूमिका. मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. तर अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडूनही उपस्थित. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक अधिकाऱ्याची भेट. मतदार याद्यांमधील घोळावर मविया नेत्यांसह राज ठाकरेंची आयोगासोबत चर्चा. उद्या पुन्हा आयोगासोबत बैठक. घरं अस्तित्वात नसूनही मतदारांची नोंद झाल्याचा जयंत पाटलांचा आरोप. यादीतील दुबार नावं काढा, जयंत पाटलांची मागणी. महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी. पराभव दिसत असल्यानं आज एकत्र आले. एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर जोरदार टीका. निलेश घायवळला रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा खळबळजनक आरोप. आणि सोन्याच्या दराने गाठला विक्रमी टप्पा. एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ. सोनं प्रति तोळा 1,31,000वर तर चांदीचे दर 1,96,000वर. प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आगामी निवडणुकीसंदर्भात विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांपुढे आयोगही निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं. व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा. व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका तिथे स्पष्ट केली. मतदार यादीत दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. मतदार यादीत इतका घोळ, मग निवडणुका का घेता, असा सवाल देखील निवडणूक आयोगाला ठाकरेंनी केलाय. राज ठाकरेंची निवडणूक आयोगाला परखड सवाल आपण पाहतोय. निवडणूक लागलेली नाही तर मतदान नोंदणी बंद का केली, असा सवाल त्यांनी केला. जे 18 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. 2-2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत असं का, असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ, मग दुरुस्ती कधी करणार, असाही सवाल उपस्थित केला. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, असाही सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही निवडणुकांना सामोरं कसं जाता? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? त्यानंतर आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी काय सवाल केले. अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झालेली असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर अद्याप कोणतीही कारवाई नाही. व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका, असं दोघांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाहीये. देशात सध्या कुठेही निवडणुका नाहीत त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा, असं राज ठाकरेंनी म्हटलं. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तर दुसरीकडे तुमच्या मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवतो, असं निवडणूक आयोगाकडून उत्तर आलंय. 2 ठिकाणी नाव असलं तरी एकाच ठिकाणी मतदान करता येणार, असंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. 2 ठिकाणी असलेल्या मतदारांची नावं यादीतून वगळणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.
पुढची बातमी पाहूया। राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होते। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाची ही भेट आज पाहायला मिळाली। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि संविधानिक पद्धतीने व्हाव्यात या मागणीसाठी शिष्टमंडळाने ही भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं। शिष्टमंडळाची उद्या पुन्हा निवडणूक आयोगासोबत बैठक होणार आहे। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवा आहे। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग, राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्याने झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। आम्ही ही मागणी केलेली आहे की स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीओ चोकलिंगम साहेब यांनी एकत्रित यावं आणि आमचं हे म्हणणं ऐकावं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा याची चर्चा होईल। आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत। आमच्या मागणी होती या महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती। राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची, सगळ्याची चर्चा उद्या होईल। मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल। दुबार नाव ही सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं। एका बाजूला बिहारमध्ये SIR करतात ते, आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदवल्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही। मग काय करणार तुम्ही? दोन्ही ठिकाणी करणार नाही म्हणजे मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय। खरं तर अंबादास म्हणाले की बाबा असं त्याला अधिकार नाही, तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे, तू तिथे राहत नाही ना। मग आम्ही त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हे डुप्लिकेट आहे, इथं मतदान करायचं, हे आम्ही मतदार यादीवर लिहू। डिलीट का नाही करणार? डिलीट नाही करणार। व्हीव्हीपॅटचं काय तर म्हणे व्हीव्हीपॅट नाही आहे। आता ज्या नवीन मशीन येत आहेत त्यांना व्हीव्हीपॅट अटॅच करता येत नाही, तर इथे कुठेही व्हीव्हीपॅट असणार नाही। उद्याची चोरी कशी करायची याचं सर्व प्लॅन यांनी केलेला दिसतो सगळा, आणि निर्डावलेल्यासारखे हे लोक उत्तर देत असतात, त्यांना काही वाटत नाही कशी। आता जरी तुम्ही निवडणूक आयोगाला हे पत्र दिलेलं असेल तरी स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवरती काही आंदोलन वगैरे करणार आहात? बिलकुल करू। आता ह्याच्या मतदार याद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या फायनल याद्या प्रसिद्ध झाल्या तर याच्यावर अभ्यास केला जाईल। अभ्यास करून अशी नावं जर वगळली नाही तर मला असं वाटतं या निवडणूक आयोगाच्या विरुद्ध तीव्र स्वरूपात आंदोलन करावं लागेल, आणि ते करू आम्ही। आपल्या काही मागण्या आणि काही तक्रारी घेऊन विरोधकांचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाकडे पोहोचलं होतं। विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात आपण। विरोधकांच्या निवडणूक आयोगाकडे काय मागण्या ते आपण पाहतोय। मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मतदार याद्यांमधील चुकीची नावं दुरुस्त करा, मतदार याद्यांमधील मृत व्यक्तींची नावं वगळा,
याद्यांमधील मतदारांच्या दुहेरी नोंदी रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मतदार याद्या तयार करताना पारदर्शकता हवी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. सर्व पक्षीयांशी चर्चा करा, याद्यांमध्ये सुधारणा करा असंही त्यांनी सुचवलंय. मतदार याद्यांमधील बदलांसंदर्भात वेळापत्रक देण्याचीही मागणी विरोधक करतायत. हरकती आणि सूचना देण्यासाठी मुदत देण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.